शेतकरी बांधवांनो, मी धनाजी घोले ॲग्रिटेक्सच्या वाया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक चाप कटरविषयी माहिती बघणार आहे की ट्रॅक्टरवर चालणारा चाप कटर आहे। तर ही महावीर ॲग्रो या कंपनीचा चाप कटर आहे आणि ही मशीन बघत असताना आज मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीच्या मशीन आलेल्या आहेत, परंतु ह्या मशीनमध्ये आणि दुसऱ्या मशीनमध्ये बरेच काही चेंजेस आहेत। तर आपण बघायला गेलं तर हे तर 3 बेल्टमध्ये मशीन आहे। हे तुम्हाला 45 आणि 1000 या दोन्ही मॉडेलमध्ये अवेलेबल आहे। जर तुमचा ट्रॅक्टर 1000 RPM असेल तर आपण ते 1000 RPM ला फुली चेंज केल्यानंतर होईल आणि 45 ला होईल। आणि जर आज मशीनमध्ये चेंजेस बघायला गेलं तर हा सगळ्यात महत्त्वाचा तुमचा हा पत्रा वडलाची गेज आहे तो सगळ्यापेक्षा हेवीमध्ये येतो। मार्केटमधल्या बऱ्याच कंपनीचा हा पत्रा पाहिजे त्या गेजमध्ये येत नाही आणि ह्याला जास्त प्रमाणात मार बसतो, त्यासाठी हा पत्रा हेवी पाहिजे। त्यासाठी ह्या कंपनीने सगळ्यात महत्त्वाचा हा पत्रा हेवी दिलेला आहे। हा टूल बॉक्स आहे, ते तुम्हाला आपले जे पानं वगैरे येतात ह्या कंपनीकडून ते पानं वगैरे ठेवण्यासाठी हा टूल बॉक्स दिलेला आहे। आता ही टायर साईज बघा, 616 टायर आहे तुम्हाला आणि खाली जी आपला जे अक्सल आहे तो भरीव मध्ये येतो। मार्केटमधल्या बऱ्याच चापकटला जर बघायला गेलं तुम्ही, हा जे अक्सल आहे तो पाईप मध्ये येतो, त्यामुळं दंड आपलं हे काम शेतीमध्ये असल्यामुळं दंड वगैरे असतात, त्यामुळं पिचकण्याचं प्रमाण जास्त येतं, त्यामुळे आपण हे हेवी मध्ये दिलेलं आहे। आणि मागला हा आपण जर बघायला गेलं ही मशीन बघत असताना हे तुम्हाला घास टाकण्यासाठी दिलेलं आहे पन्हाळ। मार्केटमधल्या मशीन आणि ह्या मशीन मध्ये जर बघायला विचार केला तर ही याची साईज अशी तिरकी दिलेली आहे, त्यामुळे आपण जर कवळा टाकला तर सहज जातो, परंतु जर सफाई पन्हाळ असेल तर ते आत जात नाही किंवा ह्या रोलर आत वळू शकत नाही। आणि हा बेल्ट दिलेला आहे ते आपलं वैरण आत वाढण्यासाठी दिलेला आहे। हा 4 रोलर मध्ये मशीन आहे। इधर बघायला गेलं ही 4 रोलर मध्ये मशीन आहे। याच्यामध्ये तुम्हाला 4 रोलर मध्ये मिळेल, 6 रोलर मध्ये पाहिजे असेल तर मिळेल। आणि ही गिअर आहेत, आपण जे चारा घातल्यानंतर 3 स्पीड मध्ये मशीन दिलेली आहे। तुमचा चारा काय साईज मध्ये करायचा हे तुम्ही ह्याच्यावर ऍडजस्ट करू शकताय। परंतु शक्यतो आपण जर तुम्ही ह्याला 4 ब्लेड जोडली तर ह्याला 3 नंबरच्या स्पीडला चालवा, जर तुम्ही 2 ब्लेड ठेवली तर तुम्ही 2 नंबरच्या स्पीडला चालवा। हा रिव्हर्स गिअर दिलेला आहे, हा ह्याचा गिअर बॉक्स आहे आणि ह्या गिअर बॉक्सला हा रिव्हर्स फॉरवर्ड दिलेला आहे। जर तुमचा घास वगैरे अडकला किंवा अनावधानात तुमच्याकडून जर चारा ह्याच्यामध्ये जास्त पडला तर हे गिअर बॉक्स तुम्हाला रिव्हर्स येण्यासाठी दिलेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बघितलं हे आपलं टेलरमध्ये टाकण्यासाठी दिलेलं आहे। हे तुम्हाला आता ऑलरेडी आपलं हे टिपरमध्ये पडतंय, तर तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा आयशरमध्ये वगैरे भरायचं असेल तर ही जे हे आहे मधलं जे आहे ते अजून ह्याला उंची केल्यानंतर अजून वर जाईल। आणि आपल्या जर घरगुती वापर करायचा असेल तुम्हाला तर घरगुती वापर करण्यासाठी तुम्हाला इथून पण चारा आपला बाहेर काढता येते, इथून पण तुम्ही चारा बाहेर काढू शकता। आज जर तुम्हाला मशीन घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा। मी तुम्हाला खाली माझा डिस्क्रिप्शन नंबर देतो, त्या नंबरला तुम्ही कॉल करा, तुम्हाला ही मशीन मिळेल। धन्यवाद।